Students, the name of lesson is parallel lines and transversal. Look here, parallel lines, the lines which do not intersect each other are called as parallel lines. Here look, L and M line, which are, when we extend these lines, these are not intersect to each other at any place. म्हणजे कुठल्याही प्लेसला समोर कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाही. आले लक्षात? मीन्स द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. देन transversal look here in this figure, line M and line N, this line M and this line N, at these two lines the line L intersect at two different points, point A and point B. Then this line L is called as transversal. L is called as transversal, means any one line intersect two other lines at two different points. बघा, एक लाईन इतर दोन लाईनला वेगवेगळ्या दोन पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट होत असेल तर देन दॅट लाईन्स आर कॉल्ड ॲज ट्रान्सवर्सल. मग त्या लाईनला काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्सल, म्हणजे मराठीमध्ये छेदिका. पहा, मीन्स one line intersect two another lines, two or more lines, then at two distinct points, then this line is called as transversal. आलं का लक्षात? बघा, ट्रान्सवर्सल, one line is intersect two lines at two different points or distinct points, then this line is called as transversal. Then there is a angles made by transversal. अँगल मेड बाय ट्रान्सवर्सल. ट्रान्सवर्सलमुळे काय अँगल, कुठले अँगल तयार होतात? लुक हिअर, दिस वन लाईन पी क्यू and this one line R S. There are two lines, means this one first and this one second, and this line AT intersect line 1 at point M and line 2 at point N. बघा, लाईन 1 आहे ती काय करते, म्हणजेच पी क्यू इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम अँड दिस AT इंटरसेक्ट RS ॲट पॉईंट N. म्हणजे पी क्यू लाईन एममध्ये इंटरसेक्ट होते आणि RS लाईन एनमध्ये इंटरसेक्ट, मीन्स दिस AT इज ट्रान्सवर्सल. AT काय झाली? ट्रान्सवर्सल झाली. देन लुक हिअर, देर आर फॉर्मेशन ऑफ हाऊ मेनी अँगल्स? दिस 1 2 3 4 5 6 7 and 8, means there are formation of 8 angles. म्हणजे when one transversal intersects two different lines, then there is formation of 8 angles. किती angles तयार होतात? 8 angles तयार होतात. देन विच टाईप ऑफ अँगल्स? आता इथे वेगवेगळे प्रकार असतील की नाही, मग त्यांना काय म्हणायचं ते पाहूया. बघा, फर्स्ट टाईप आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल, बघा इथे डेफिनेशन काय दिले आहे? इफ द आर्म्स ऑन ट्रान्सवर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल्स are in the same direction and other arms are on the same side of transversal, then it is called as pair of corresponding angles. बघा, if arms on the transversal of pair of angles are in the same direction. बघा, आता मी सांगते काय सांगितले बघा. If arms of pair of angles are on the same side of are on the transversal. बघा, this angle AMQ and angle MNS. बघा, म्हणजे ह्याची आर्म काय आहे? फर्स्ट आर्म AM विच इज ऑन ट्रान्सवर्सल, MN विच इज ऑन ट्रान्सवर्सल. बघा, पेअर ऑफ अँगल्सची वन आर्म काय आहे? ट्रान्सवर्सलवरती आहे, बरोबर. अँड अदर आर्म्स, त्या अँगलच्या उरलेल्या दोन आर्म्स आहेत त्या वन साईड ऑफ, म्हणजे एका साईडलाच ट्रान्सवर्सलच्या वन साईड ऑफ सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल, म्हणजे एकाच साईडला दोन्ही आर्म्स असतील, देन दॅट अँगल्स आर कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स.
बघा इथे का लक्षात, वेन वन आर्म्स ऑफ पेअर ऑफ अँगल्स आर ऑन द सेम ट्रान्सवर्सल, एकाच ट्रान्सवर्सलवर असतील दोन्ही पेअर, त्यांच्या दोन पेअरच्या एक आर्म्स दोन्हीही अँगलची जर ट्रान्सवर्सल असेल अँड अदर आर्म्स आर ऑन द सेम साईड, मग आता ही लेफ्ट साईड असेल किंवा राईट साईड असेल तर दोन्ही साईडला एका सेम साईडला दोन्ही आर्म्स असतील, देन दॅट अँगल्स आर कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स. दिस इज वन पेअर. बघा अँगल ए एम क्यू अँड अँगल एम एन एस, दिस इज वन पेअर. आला का फर्स्ट पेअर लक्षात. आता सेकंड पेअर पाहूया. बघा अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन टी. बघा त्याची एक आर्म आहे की नाही याच्यावरती, एम एन आहे, तीच पुढे वाढवली की एन टी होते आणि या अँगलची होते. हां इकडे बघा हे दोन्ही एका साईडला आहेत की नाही, एम क्यू आणि एन एस, म्हणजे सेकंड पेअर. बघा आपला सेकंड पेअर कोणता झाला, अँगल क्यू एम एन बरोबर अँड अँगल एन एन टी एस. बघा अँगल काय झाला, अँगल एम क्यू एम एन अँड एस एन टी, म्हणजे क्यू एम एन अँड अँगल एस एन टी. दिस इज सेकंड पेअर. आता बघा आणखी एक पेअर बघूया आपण. हा अँगल बघा आता लेफ्ट साईडचा बघूया, ए एम पी अँड अँगल ए एम पी अँड अँगल एम एन आर. बघा आहे की नाही, वन साईड त्याच्या लाईन ट्रान्सवर्सलवरती आहे, दुसरी अपोजिट साईडला आहे. म्हणजे थर्ड पेअर सांगा, अँगल ए एम पी अँड अँगल पी एम एन. बघा हे शेवटचे दोन पॉईंट घेतले की आपल्याला ए एम पी आणि एम एन नाही, हा चुकला सेकंड. बघा काय येईल, ए एम पी अँड एम एन आर, ए एम पी अँड अँगल एम एन आर. बघा एमपासून स्टार्ट करायचं आहे. हा थर्ड पेअर झाला. आता फोर्थ पेअर सांगा, तर एम पी एम एन अँड आर एन टी, पी एम एन अँड अँगल आर एन टी. आलं लक्षात करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा देर आर फोर पेअर्स, मीन्स वेन वन ट्रान्सवर्सल intersect two different lines, then there is formation of four corresponding angles. करस्पॉन्डिंग अँगल्स किती तयार होतात, 4 करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात. आलं लक्षात करस्पॉन्डिंग अँगल. देन सेकंड वन टाईप इज इंटेरियर अँगल्स. बघा पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल. आता बघा इथे करस्पॉन्डिंग सारखंच आहे, सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल. देर आर टू साइड्स, दिस वन लेफ्ट अँड दिस वन राईट. लेफ्ट अँड राईट साईड आहे की नाही, राईट साईडला तर असेल किंवा लेफ्ट साईडला तर असेल बरोबर. म्हणजेच आपल्याला काय बघायचं आहे की पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड. करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा एका साईडलाच असतात पेअर, पहा, पण ह्याच्यामध्ये काय फरक आहे, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल अँड इनसाईड द गिवन लाईन्स. बघा पेअर ऑफ अँगल्स आहेत आणि ते साईडच्या ज्या गिवन लाईन्स आहेत त्याच्या आतमध्ये आहे. बघा हे दोन अँगल मी दाखवते. पेअर ऑफ अँगल्स अँड विच आर इनसाईड द लाईन्स इज कॉल्ड ॲज पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. बघा पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड, तर ह्या साईडला तर असतील आणि त्या दोन लाईनच्या आतमध्ये असतील, इंटेरियरला असतील. या साईडला बघा हे दोन अँगल आहेत. हां आलं लक्षात. मीन्स पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल अँड इनसाईड द गिवन लाईन्स, देन
पेअर ऑफ अँगल्स इज कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल्स. आता बघा इंटेरियर अँगल्स कोणते कोणते आहेत. आता मी काय सांगितलं, इनसाईडला म्हणजे हा एक अँगल QMN आणि हा अँगल म्हणजे MNS. बघा QMN MNS. आता इथला MN सुरुवात घ्यायचा आणि त्याच्या पुढचा पॉईंट घ्यायचा अँगलचा, हे लक्षात ठेवा. QMN and MNS. आता इकडच्या साईडचा बघा PMN and MNR आणि हा. येते का लक्षात. बघा द पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन्स, these are called as interior angles. There are only 2 pairs of interior angles. तिथे किती पेअर्स असतात, 2च पेअर असतात. लक्षात. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट आहे अल्टरनेट अँगल्स. बघा पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द transversal show opposite directions is called as pair of alternate angles. बघा काय म्हटलेलं आहे, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड. हा थर्ड पेअर. पहिले 2 पेअर करस्पॉन्डिंग अँड इंटेरियर अँगल काय होतं, सेम साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल होतं. आणि अल्टरनेट अँगल्स कायचं आहेत, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड्स. त्या दोघांमधले जे पेअर आहे त्याच्यातला एक अँगल लेफ्ट साईडला असेल तर दुसरा अँगल राईट साईडला असेल. आलं लक्षात. अपोजिट अँगल्स, अपोजिट साईड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट डायरेक्शन्स. आणि त्या अँगलचे आर्म्स जे बाहेरच्या साईडला आहेत ते अपोजिट डायरेक्शन शो करतात. ते का लक्षात. बघा देन देअर आर 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स मीन्स अल्टरनेट अँगल्स. आता आपण या फिगरमध्ये बघू. मगाचीच फिगर बघितली, ठीक आहे, किंवा मगाच्याच बघूया अगोदर. आता बघा ह्याच्यात अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत. आता काय म्हटलेलं आहे, विच आर अपोजिट साईड्स. दोन्ही साईडच्या अपोजिटला असल्या पाहिजे. म्हणजे हा एक अँगल घेतला तर इकडचा हा किंवा हा अँगल, बरोबर. हा तुम्हाला माहिती आहे. अपोजिटचा घेतला तर हा कोणता असतो, लिनियर पेअर असतो, बरोबर ना. हे त्याच्या अगोदर झालेलं आहे, लिनियर पेअर असतो. पण आपल्याला लिनियर पेअर घ्यायचं आहे का, नाही. आता लिनियर पेअर नाही घ्यायचं आहे तर मग हा एक अँगल QMN अँड MNR. बघा मगाशी आपण QMN घेतलेलं की नाही आणि MNS घेतलं होतं. MNS घेतलेलं, MNS घेतलं त्यावेळेला कोणता तयार झाला, तो इंटेरियर अँगल तयार झाला. आता आपण काय घ्यायचं आहे, QMN अँड MNR घ्यायचं आहे. म्हणजे QMN घेतल्यानंतर MNR, R हा अपोजिटचा पॉईंट घ्यायचा आहे. मगाशी ज्यावेळेला त्या साईडचा घेतला त्यावेळेला तो इंटेरियर झाला होता आणि ज्यावेळेला अपोजिटचा घेऊ त्यावेळेला काय होणार आहे, तो अल्टरनेट अँगल्स होणार आहे. इथे का लक्षात. बघा अल्टरनेट. आता बघा दिस अदर साईड विच शोज द अपोजिट डायरेक्शन्स. बघा दुसरी जी साईड आहे ट्रान्सव्हर्सलची सोडून त्या अँगलची, ती काय दाखवते, अपोजिट डायरेक्शन शोज करते. आले लक्षात. देर आर 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इथे सुद्धा एक फरक आहे पाहिजे, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत हे, इंटेरियर म्हणजे त्या 2 लाईनच्या आतमधले. दिस इज फर्स्ट पेअर. सेकंड पेअर पहा. आता अपोजिट साईडचा फर्स्ट घ्यायचा PMN. बघा अँगल PMN. आता दुसरा MN तर घ्यायचा आहे, पुढचा त्याच्या अपोजिटचा. अपोजिटचा म्हणजेच काय, MNS. आलं का लक्षात. बघा PMN अँड MNS. दिस इज आवर सेकंड इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कसे असतील बघा, अपोजिट साईडचे घ्यायचे आहेत. आता हा अँगल घेतला, एक्सटेरियर म्हणजे त्या लाईनच्या आउटसाईडला.
AMQNRNT. बघा अल्टरनेट अँगल्स AMQNRNT. This is the exterior alternate angles. Then another one, this AMP and SNT. This is another pair of exterior alternate angles. आलं लक्षात तुमच्या? अल्टरनेट अँगल्स लक्षात आले का? देर आर बघा इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आलं लक्षात? त्याच्यावरून हा प्रॅक्टिस सेट 2.1 हा सरावासाठी घ्यायचा आहे. तुम्हाला इंटेरियर अँगल समजलेले आहेत, करस्पॉन्डिंग समजलेले आहेत आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल्स समजलेले आहेत. आता बघा इथे करस्पॉन्डिंग अँगल्स. पीचा करस्पॉन्डिंग अँगल सांगा कोणता आहे? पीचा करस्पॉन्डिंग अँगल पी बघा कुठे आहे? इथे पी आहे. पीचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला असेल? डब्ल्यू असेल. बघा तुमच्या लक्षात येईल. नंतर क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल बघा. क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल सेम साईड बघायची आहे एक्स. आर शोधा. आरचा वाय. इथे आर आहे म्हणजे त्याचा कुठला असेल? वाय. त्यानंतर एसला कुठला असेल? झेड. आलं लक्षात? त्यानंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स याच फिगरचे काढायचे आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे अल्टरनेट म्हणजे अपोजिट साईडचे. एसला कुठला असेल? एक्स असेल. डब्ल्यूला बघा आर असेल. म्हणजे एसला त्याच्या अपोजिट साईडचा, आरला त्याच्या अपोजिट साईडचा. आलं लक्षात? त्यानंतर काय म्हटलं आहे बघा. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन फिगर. शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ. आता इथे ही आडवी फिगर दिलेली आहे, ट्रान्सवर्सल अशी, आणि हे इथे पहा आडवी फिगर दिलेली आहे, ट्रान्सवर्सल आणि लाईन अशा आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला काय लिहायचे आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स लिहायचे आहेत. ओके. आता इथे बघा मी सांगते तुम्हाला थोडंसं. आता याचे करस्पॉन्डिंग अँगल्स पहा. करस्पॉन्डिंग अँगल्स एला पेअर सांगा. एला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? फर्स्टचा आन्सर. फर्स्ट किंवा बघा करस्पॉन्डिंग कुठला आहे तो बघा. करस्पॉन्डिंग अँगल एला ई. दुसरा पेअर बीला एफ अँड हिअर डी एच अँड सी जी. These are the corresponding angles. Then another काय म्हटलेलं आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे आतले. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स पहा. इंटेरियर म्हणजे आतले बी आणि एच. आता इथे बघा काय करायचं आहे तर झेड लेटर तयार झालं पाहिजे हे बघायचं. बघा म्हणजे आणि आता इथे सांगा कुठला आहे? बी अँड एच. फर्स्ट पेअर बी अँड एच अँड दुसरा सी अँड ई. बी अँड एच, सी अँड ई. त्यानंतर काय आहे? इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे आतले, एकाच साईडचे. आता आतले बी ई. इंटेरियर अँगल्स. इंटेरियर बी अँड ई अँड सी एच. आलं लक्षात? या प्रकारे हे सोडवून ठेवा. ठीक आहे.